एवरीवन, पवित्र पोर्टल शिक्षक भरती अपडेट संदर्भात हा व्हिडिओ आहे। तुम्ही थंबनेलच पाहिलं असेल, त्याच्यामध्ये क्वेश्चन आपल्यालाच विचारलेला आहे की थर्ड टेट कधी होईल। तर तुम्हाला कधी वाटतं थर्ड टेट कधी होईल? मी तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। शालेय स्तरावरती काय याच्याबद्दल हालचाली चालू आहेत, त्याबरोबर कोर्टचे जजमेंट काय आहेत, तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, त्याबद्दल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लगेच लिहायला सुरुवात करायची की तुमच्याकडे काय अपडेट्स आहे। चला तर मग सुरुवात करूया। मित्रांनो, फर्स्ट टेट 2017 मध्ये सुरू झालेली होती आणि त्या संदर्भातली अजून 50% मागासवर्गीय कपात आहे आणि रिक्त पात्र जो राऊंड आहे त्याच्याबद्दलची अजूनही भरती चालू असताना दिसते। त्याचबरोबर SNPIL असेल आणि बऱ्याच सगळ्या गोष्टीतून आता सेकंड टेट मार्च 2022 एप्रिल मध्ये ती संपली आणि आपण पाहिलं की त्याची आताशी पहिला राऊंड लागलेला आहे आणि अजून उरेल बरीच भरती बाकी आहे। अजून 3 राऊंड ऑफिशियली होणं बाकी आहे आणि त्याचबरोबर थर्ड टेटची मागणी होते, त्याचबरोबर कोर्टकडूनही काही जजमेंट येतात। मग याच धर्तीवरती शालेय स्तरावरती असेल किंवा मंत्री महोदय आहेत शिक्षण मंत्री, त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधला, त्यांच्याकडून काय अपडेट्स आहेत त्याविषयी आपण नक्की जाणून घेऊया। सध्या त्याच्या अगोदर 1 मिनिट मी तुम्हाला 2022च्या आणि 2017च्या सद्यस्थितीच्या भरतीबद्दल नक्की सांगेल। 2017ची जी प्रलंबित भरती आहे त्या संदर्भातील प्रस्ताव आहे ते मंत्रालयात पाठवलेले आहेत आणि त्याच्यावरती कार्यवाही सुरू आहे। त्याच्यावरती कार्यवाही झाली की लगेच 2017ची जी प्रलंबित भरती आहे ती सुद्धा त्याचे राऊंड सुद्धा लागणार आहेत। त्याचबरोबर कोर्टचे काही जजमेंट आहे त्याच्यावरती स्टे आहेत, त्यामुळे सुद्धा त्या भरतीला उशीर होतोय। परंतु आता आपण पाहतोय की आचारसंहिता हा अडसर ठरत आहे कुठल्याही गोष्टीवरती कार्यवाही व्हायला आणि त्याचबरोबर नवीन सरकार सुद्धा येत आहे, त्यामुळे मग ती भरती अजूनच अशीच रखडत राहणार का, हा सुद्धा प्रश्न आपल्या मनामध्ये नक्कीच येत असेल। परंतु 2017ची भरती सुद्धा लवकरच पूर्ण करण्यासाठी शालेय विभाग स्वतः प्रयत्नशील आहे। त्याचबरोबर 2022च्या भरतीचं काय? 2022च्या भरतीचा पहिला राऊंड लागलेला आहे, कन्वर्ट राऊंड, मुलाखत राऊंड, नंतर जो रिक्त पात्र जागा असतील, नंतर 10% जागा असतील, साधन व्यक्तीच्या जागा असतील, अशा बऱ्याच जी भरती आहे ती बाकी आहे। जवळपास 30,000 भरती या 2022च्या टेट मध्ये व्हायला हवी असाच आपला मानस आहे। त्या संदर्भात आपण प्रयत्नशील सुद्धा आहोत आणि आता आपण पाहतो की काही कोर्ट्सकडून जजमेंट येत आहेत, ते म्हणजे थर्ड टेट बद्दल। आणि जी 2022ची भरती आहे ती अजून आचारसंहितेच्या कचाट्यात सापडत आहे आणि त्या संदर्भात अजून शालेय विभाग प्रयत्न करतोय, आपले भावी शिक्षक आहेत ते सुद्धा प्रयत्न करतात, कारण अगदी म्हणजे कधी होणार, अगदी गेल्या जून मध्ये आपल्याला केसरकर साहेबांनी सांगितलं होतं की जे भावी शिक्षक असतील ते शाळेवरती रुजू असतील। अक्षरशः वर्ष उलटलं, 2 जून आला, कदाचित 3 जून येईल तरी सुद्धा अजून शिक्षक शाळेवरती नाही आहेत। फक्त पहिल्या राऊंड मधील काहीच शिक्षक शाळेवरती हजर झालेले आहेत, बाकीच्यांचं अजून समुपदेशन चालू आहे। तर मग थर्ड टेट्स बद्दल काय? तर मित्रांनो, आपण आता पाहतोय की थर्ड टेट बद्दल कोर्टाकडून असं सांगण्यात आलेलं आहे, 2-3 जजमेंट आहेत या संदर्भात। त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ही टेट आहे ती म्हणजे 2024 मध्येच सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये या संदर्भाचं नोटिफिकेशन येईल आणि नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये ही परीक्षा होईल। दुसऱ्या जजमेंट मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की नोव्हेंबर मध्ये नोटिफिकेशन येईल आणि डिसेंबर मध्ये याची परीक्षा होईल। आणि मग म्हणजे नक्की कधी होईल? तर मित्रांनो, तुम्हाला म्हणजे आतापर्यंत जसं अपडेट आहे त्याच्यानुसार जी थर्ड टेट आहे ती नक्की पुढच्या वर्षीच होणार आहे। मे बी नोटिफिकेशन डिसेंबर अखेर येऊ शकतं, कारण तुमच्या हे लक्षात येत नाहीये की आता सध्या ज्या निवडणूक आहेत त्याची आचारसंहिता आणि त्याच्यानुसार जे नवीन आघाडीचं जे सरकार येईल, कारण आता जे सरकार आहे ते सेकंड टेट काही ना काही करून कंप्लीट नक्कीच करेल आणि त्या संदर्भात शालेय विभागावरती सुद्धा खरंच प्रेशर आहे आणि ते सुद्धा काम करत आहेत। परंतु बऱ्याच गोष्टी टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामुळे या भरतीला उशीर होतोय आणि जी थर्ड टेट आहे ती पुढच्या वर्षी होणार आहे, म्हणजे ती जानेवारी-फेब्रुवारी मध्ये होईल असं केसरकर साहेबांशी यांच्याशी जेव्हा संपर्क साधला किंवा शालेय विभाग सुद्धा असं सांगत आहे की जोपर्यंत सेकंड टेट कंप्लीट होत नाही तोपर्यंत थर्ड टेट होणार नाहीये। परंतु कंप्लीट व्हायला किती दिवस लागतील हे आपल्याला माहित नाहीये।
प्रथमतः शालेय विभागाकडून असं सांगण्यात आलेलं होतं की जी सेकंड टेटची पूर्ण प्रोसेस आहे ती 15 ऑगस्ट पर्यंत कंप्लीट होईल। पण मित्रांनो, आपण पाहतोय की जून महिना आला तरी सुद्धा अजून एवढी प्रलंबित भरती बाकी आहे। मग कसं शक्य आहे ऑगस्ट पर्यंत दुसरी अजून राऊंड आहे, कन्वर्ट राऊंड आहे, मुलाखत राऊंड आहे, रिक्तापात्र जागा असतील, 10% जागा असतील, साधारण व्यक्तीच्या जागा असतील, मग त्या एवढ्या कमी वेळामध्ये कसं काय कंप्लीट होणं शक्य आहे? आणि यामध्ये आचारसंहिता, यामुळे ह्या गोष्टीला वेळ लागणार आहे। परंतु ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांना सर्वांना रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जरी ही परीक्षा आपल्याला पुढच्या वर्षी होणार असली तरी सुद्धा ती जानेवारी महिन्यापासून नोटिफिकेशन येईल आणि तिथून पुढची प्रोसेस सुरू होईल। कदाचित नवीन सरकार आल्यावरती अजून नवीन कोर्टमध्ये सबमिशन केले जातात आणि त्यासाठी प्रयत्न करत आहेत, कारण ज्यांना कमी मार्क्स आहेत कदाचित त्यांच्यासाठी आता काही चारा उरलेला नाहीये। त्यामुळे त्यांनी अभ्यास करायला सुरुवात करावी, कारण जे येणाऱ्या टेटमध्ये आहे त्याच्यामध्ये तर तुम्हाला जास्त मार्क्स मारून ही पवित्र पोर्टल थ्रू भावी शिक्षक म्हणून एक ऍक्च्युअल शिक्षक होता येईल। तर मित्रांनो, त्या संदर्भातील जो परीक्षा पॅटर्न आहे तो IBPS थ्रूच घेतली जाईल हे तुम्हाला सांगावंसं वाटतं, कारण 2017 आणि 2022च्या ज्या परीक्षा पॅटर्नमुळे जो काही चेंजेस झाले त्याच्या धर्तीवरती आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की अजून नंतर कुठला पॅटर्न असेल, तर तुम्ही सध्या IBPS बँकिंगचा पॅटर्नच फॉलो करा। त्याच्यामध्ये अजून काही चेंजेस असतील तर तुम्हाला सांगण्यात येईल, परंतु सध्या तर त्याच्यामध्ये काही चेंजेस होईल असं वाटत नाहीये, किंवा असं सांगितलेलं आहे की थर्ड टेटमध्ये 2022 मध्ये जशी झालेली होती तशाच पॅटर्नने होणार आहे। सो तुम्ही त्याला सुरुवात करा। जे थर्ड टेटची मागणी करत आहेत सेकंड टेटच्या अगोदर त्यांना सुद्धा असं सांगायचंय की तुमची मागणी कदाचित रास्त असेल, परंतु सेकंड टेटचे जे काही राऊंड्स आहेत कदाचित रिक्तापात्र गैरहजरचा राऊंड जरी कदाचित ती सगळी भरती झाल्यावर लागला तरी चालेल, परंतु बाकीच्या जागा आल्याशिवाय थर्ड टेट होणं शक्यच नाहीये, कारण शालेय विभाग सुद्धा तसं होऊ देणार नाहीये। जवळपास 30,000 तरी जागा या सेकंड टेटमध्ये भरल्या जाव्यात असा आमचा प्रयत्न आहे। त्याचबरोबर तुम्ही सुद्धा प्रयत्न करत आहात, कारण बरेच आपले भावी शिक्षक अगदी 2010, 12, 17 पासून वाट बघत आहेत आणि आता कुठंतरी त्यांच्या ही तब्बल 6 वर्षानंतर 2017 नंतर आता भरती सुरू होते, त्यामुळे त्यांचे जास्तीत जास्त आपले अभियोग्यता धारक असतील भावी शिक्षक या सेकंड टेटमध्ये लागले पाहिजेत असा आपला मानस आहे। त्याचबरोबर म्हणजे जी थर्ड टेट आहे त्याच्या संदर्भात प्रयत्न करणाऱ्यांना सर्वांना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही नक्की अभ्यासाला सुरुवात करा, कारण नोटिफिकेशन हे जानेवारी महिन्यामध्ये येईल आणि जसे की लास्ट टाइम जानेवारी महिन्यामध्ये 2022 मध्ये सुद्धा असं झालं होतं आणि मार्च एप्रिल मध्ये तुमची थर्ड टेट होईल। त्यामुळे आपल्याकडे वेळ भरपूर आहे, वेळेचा सदुपयोग करून घ्या। ज्यांना कमी मार्क्स आहे त्यांनी उगीच आशा ठेवण्यात काहीच उपयोग नाहीये, कारण आपण पाहतो की कितीही मेरिट जरी कमी आलं तर कास्ट वगैरे वगैरे एक 2-3 मार्क्स कन्वर्ट राऊंड आणि मुलाखत राऊंड मध्ये एक 7-8-10 मार्काचा इथून पुढे फरक पडणार आहे, जास्त फारसा फरक पडणार नाहीये। त्यामुळे कोणीही उगीच होप्स वरती न राहता आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करावी। थर्ड टेट बद्दल गैरसमज कोणी पसरू नये, जे मागणी करत असतील कदाचित त्यांचं बरोबर असेल, परंतु इथं जो शालेय विभाग आहे त्यांनाही माहित आहे की सध्याची भरती कंप्लीट झाल्याशिवाय ते 2000 म्हणजे अगदी 2017ची भरती अजून बाकी आहे, ते असताना सुद्धा थर्ड टेट कशी सुरू करतील? तर प्रथमतः 2017चा प्रश्न पूर्ण मार्गी लावला जाईल, 2022चा रिक्तापात्र राऊंड कदाचित राहील तोपर्यंत किंवा तोही लागला जाईल आणि त्याच्यानंतरच थर्ड टेटची मागणी होईल। याच्या अगोदर असं सांगितलं होतं की दिवाळीपर्यंत ऑलमोस्ट सर्व प्रोसेस कंप्लीट झालेली असेल आणि अर्थातच कोर्टच्या गाईडलाईननुसारच हे सगळं असेल। सध्या आचारसंहितेतून एकदा आपली भरती सुटली की मग नंतर हे मात्र प्रोसेसनुसार होणार आहे आणि नवीन सरकार आल्यावरती त्यांची नवीन दिशा धोरणं असतील आणि त्याच्यानुसार सुद्धा फरक पडू शकतो। त्यामुळे ज्यांना सध्या आशा आहे या भरतीमध्ये लागण्याची त्यांनी मात्र भरतीसाठी प्रयत्न करावेत आणि ज्यांना माहिती आहे की आपण या भरतीमध्ये लागूच शकत नाही त्यांनी प्रामाणिकपणे अभ्यासाला सुरुवात करा आणि तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा। धन्यवाद। स्टे कनेक्टेड।